वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे. विषय अर्थशास्त्र, इयत्ता 11वी कला आणि वाणिज्य शाखेचा हा विषय आहे. आजच आमच्या कॉलेजमध्ये झालेली ही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देत आहे. 50 गुण आहेत आणि 2.5 तासाचा वेळ यासाठी निर्धारित केलेला आहे. प्रथम सत्र परीक्षा विषय अर्थशास्त्र, 50 गुणांची प्रश्नपत्रिका आपण पाहूया. प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवा. मला वेळ मिळाल्यानंतर याची उत्तरपत्रिका मी तयार करून देईल. तोपर्यंत याचे स्क्रीनशॉट काढून घ्या. सूचना वाचायच्या आणि अंमलात आणायच्यात. सर्व प्रश्न अनिवार्य आहेत, म्हणजे सगळे प्रश्न सोडवायचे. अनिवार्य म्हणजे सक्तीचे आहेत. 2 उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते दिलं आहे. तिसरी महत्त्वाची सूचना, नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर लिहा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा असे जे प्रश्न आहेत, प्रमुख प्रश्न, ते नवीन पानावर घ्यायचे आहेत. प्रश्न क्रमांक पहिला, योग्य पर्याय निवडा. 1 कोणती विधाने बरोबर ते निवडा. आता विधान दिलेली आहेत अबकडं. शतमकात सारणीचे 100 समान भाग करून 99 बिंदू येतात. दशमकाचे एकूण 9 भाग होतात. चतुर्थके Q1, Q2, Q3 अशी दर्शवली जातात. शतमक आणि दशमक अनुक्रमे P आणि D ने दर्शवतात. आता हे जे कोणतं विधान बरोबर आहे त्यासाठी पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे अ आणि क, दुसरा पर्याय अ आणि ब, तिसरा पर्याय अ, ब आणि क, चौथा पर्याय अ, ब, क आणि ड. आता इथे 4 गुण आहेत योग्य पर्याय निवडायला. याच्यासाठी 1 गुण आहे. प्रत्येक पर्याय निवडायला 1 गुण. क्रमांक 2, ॲडम स्मिथ यांच्या बाबतीत कोणते विधान किंवा विधानही लागू होत नाहीत. ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणतात. ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिला. अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते. पर्याय 1 ड. दुसरा पर्याय आहे अ, ब आणि क. तिसरा पर्याय आहे अ आणि ड. चौथा पर्याय आहे क आणि ड. योग्य पर्याय निवडा. 1 गुण आहे याच्यासाठी. क्रमांक 3, पैशाच्या उत्क्रांतीनुसार क्रम लावायचा आहे. धातू पैसा, ब पशु पैसा, क धातूची नाणी, ड वस्तू पैसा. आणि पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय अ, ब, क, ड. दुसरा पर्याय ब, ड, अ, क. तिसरा पर्याय ड, क, अ, ब. चौथा पर्याय क, अ, ब, ड. योग्य पर्याय निवडायचा. 1 गुण आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. मला वेळ मिळेल तेव्हा उत्तरं मी याची देणार आहे तुम्हाला. 4 अर्थशास्त्राच्या बाबतीत पुढील विधाने लागू होतात. अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. अर्थशास्त्र या संकल्पनेचे मूळ ग्रीक शब्द आयकोनोमियापासून आले आहे. अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडित आहे. अर्थशास्त्र हे कौटुंबिक व संपत्तीचे व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे. पर्याय, पहिला पर्याय आहे अ, ब, क. दुसरा पर्याय अ आणि ब. तिसरा पर्याय ब आणि क. चौथा पर्याय अ, ब, क आणि ड. योग्य पर्याय निवडा. 1 गुण आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रश्न पहिल्यातला ब आहे, सहसंबंध पूर्ण करा आणि 4 गुण आहेत. त्याला 4 सहसंबंध पूर्ण करायचे. 1 सावकार बिगर संस्थात्मक मार्ग. तर नाबार्ड कोणता मार्ग आहे, चौकटीत उत्तर लिहायचं. 2 भूमीला काय मोबदला मिळतो ते लिहायचं. श्रमाला वेतन मिळतं. 3 चतुर्थकाचं हे सूत्र आहे, Q बरोबर I n/4. तरी हे सूत्र कोणतं आहे पुढचं, P K कंसामध्ये n/1/100. इथे उत्तर लिहायचं. हे कशाचं सूत्र आहे ते. 4 गाय पशु पैसा. तर शंख शिंपले कोणता पैसा आहे ते लिहायचं आहे. सहसंबंध पूर्ण करा. क प्रश्न आहे, योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द सांगा. 4 गुण आहेत आणि 4 पारिभाषिक शब्द सांगायचे. 1 वस्तूची वस्तूशी केलेली देवाणघेवाणीची क्रिया. 2 जे मूल्य दिलेल्या सामग्रीचे 10 समान भागांमध्ये विभागणी करते. 3 विदेशी कंपन्यांनी आपल्या देशातच केलेली गुंतवणूक. 4 ट्रॅक्टर खरेदीसाठी घेतलेले कर्ज. संकल्पना पारिभाषिक शब्द लिहायचा आहे योग्य. प्रश्न क्रमांक 2 खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणतेही 2.
3 दिल्या आहेत, 2च लिहायच्या, 4 गुण आहेत. म्हणजे एका संकल्पनेला 2 गुण, संकल्पना ओळखायला 1 गुण आणि संकल्पनेचं स्पष्टीकरण लिहायला आणखी 1 गुण, म्हणजे एका संकल्पनेचे 2 गुण आहेत. 1. लातूरचा प्रवीण मुंबई येथे चित्रपटसृष्टीत तंत्रज्ञ म्हणून काम करतो. 2. रामच्या वडिलांनी त्याला मिळालेल्या प्रॉव्हिडंट फंड किराणा मालाचे दुकान थाटण्यासाठी वापरला. 3. मालतीने मध्यस्थांमार्फत घर खरेदी केले. मध्यस्थाने तिच्याकडून मध्यस्थीचे पैसे रोख घेतले आणि त्याची पावती दिली नाही. प्रश्न दुसऱ्यातलाच ब आहे. फरक स्पष्ट करा. कोणतेही 2 फरक लिहायचे, 4 गुण आहेत. म्हणजे एका फरकाला 2 गुण. 2 गुणांच्यासाठी 2च मुद्दे लिहिले तरी तुम्हाला 2 पैकी 2 गुण मिळतील. एक अर्थ लिहायचा आणि एक फरकाचा मुद्दा लिहायचा. 1. अल्पकालीन कर्ज आणि दीर्घकालीन कर्ज. 2. आर्थिक पायाभूत सुविधा आणि सामाजिक पायाभूत सुविधा. 3. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास. 3 पैकी फक्त 2 फरक स्पष्ट करायचे, 4 गुण आहेत. प्रश्न तिसरा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2च सोडवायचे, 3 पैकी 2 सोडवा, 6 गुण आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. मानवी गरजांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 2. खालील सामग्रीच्या आधारे 40वे शतमक म्हणजे P40 काढा. संख्या दिलेल्या आहेत 10, 15, 8, 16, 19, 11, 12, 14, 9. तिसरा प्रश्न. कृषी पतपुरवठ्याचे प्रकार स्पष्ट करा. कोणतेही 2च सोडवायचे आहेत, 3-3 मार्कासाठी आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. वेळ मिळेल तेव्हा ह्याची उत्तरपत्रिका मी देणार आहे. प्रश्न चौथा. खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा नाही ते सहकारण सांगा. कोणतेही 2 सोडवायचे, 8 गुण आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण, 3 पैकी 2च सोडवायचे. 1. पैशाद्वारे अनेक कार्य पूर्ण केली जातात. 2. सर्वच गरजा एकाच वेळी पूर्ण होत असतात. 3. महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात कोणत्याही समस्या नाहीत. सहमत आहात किंवा नाहीत हे ओळखायला 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरण किंवा 3 कारणं लिहायची, त्याचे 3 गुण. असं एका प्रश्नाला 4 गुण आहेत इथे. स्क्रीनशॉट काढून घ्या. मला वेळ मिळेल तेव्हा याची उत्तरपत्रिका मी देणार आहे. अनेक विद्यार्थी प्रश्नपत्रिका मागत आहेत, कमेंट करत आहेत, म्हणून मी तुमच्यापर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचवते. आणि ज्यांना याचा उपयोग होईल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रश्न 5वा. खालील उतारा तक्ता अभ्यासून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2. म्हणजे इथे 3 प्रश्न दिलेत, कोणतेही 2 सोडवायचे आणि 8 गुण आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. पहिला प्रश्न. खालील तक्ता अभ्यासून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर तक्ता दिलेला आहे, गुण, वारंवारता दिली आणि संचित वारंवारता दिली. काही चौकटी रिकाम्या आहेत, त्या भरायच्यात. 10 गुण दिलेत, 10, 20, 30, 40, 50 आणि वारंवारता 4, 7. इथे रिकामी चौकटीत उत्तर लिहायचं आहे. 8 इथे एक रिकामी चौकट आहे. संचित वारंवारता 4 इथे रिकाम्या चौकटीत उत्तर लिहायचं. 24 रिकाम्या चौकटीत उत्तर लिहायचं आणि 38 दिलं आहे. n बरोबर 38 इथे बेरीज करून दिली आहे. आता त्यावरचे प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न. वरील तक्त्यातील रिकाम्या जागा भरा. हे 4 रिकाम्या जागा भरायच्या, त्याला 2 गुण. आणि दुसरा प्रश्न. वरील माहितीच्या आधारे 5वे दशमक काढा. म्हणजे D5 काढायचं आहे, त्याला 2 गुण. असे 4 गुण. दुसरा प्रश्न दिलेला आहे. खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. गणेश बसने मॉलला गेला. त्याने तिकीट काढण्यासाठी वाहकाला 10 रुपयांचे नाणे दिले. मॉलमधून त्याने अनेक वस्तू घेतल्या. घेतलेल्या वस्तूचे पैसे देण्यासाठी त्याने क्रेडिट कार्ड वापरले, परंतु पैसे घेणाऱ्या माणसाने त्याला आम्ही फक्त डेबिट कार्ड घेतो असे सांगितले. गणेशचे डेबिट कार्ड घरी राहिल्याने त्याने रोख पैशाने देयक भरले. प्रश्न आहे पहिला. वरील व्यवहारात कोणकोणत्या प्रकारचे पैसे वापरले ते सांगा. याला 2 गुण. दुसरा प्रश्न. यापैकी कोणतेही 2 प्रकारचे पैसे स्पष्ट करा. कोणत्याही 2 प्रकारच्या पैशाचं स्पष्टीकरण करायला 2 गुण. असं 4 मार्काचा हा प्रश्न. तिसरा प्रश्न. खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. उतारा वाचायचा, एकदा वाचायचा, प्रश्न वाचायचे, मग परत आणखी एकदा उतारा वाचायचा आणि मग प्रश्नांची उत्तरं सहज सापडतात. शांतपणे समजून घ्यायचा उतारा. ग्रामीण विकास हा प्रशासनाचा एक वंचित भाग आहे. महात्मा गांधी यांच्या मते भारत हा खेड्यांचा देश आहे. खेड्यांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास साध्य करणे अशक्य आहे. विकासाच्या धोरणांचे एकत्रीकरण करण्यासाठी सर्व गरजांचे नियोजन करणे आवश्यक आहे. तळागाळातील लोकांच्या विकासासाठी प्रभावी प्रशासनाद्वारे ग्रामपातळीवर हे शक्य आहे.
पंचायती राज्यव्यवस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय व राज्य सरकारच्या विकेंद्रीकरणाच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी आदर्श गाव या संकल्पनेचा संपूर्ण भारतातील यशस्वी यशोगाथाच्या माध्यमातून अभ्यास करणे गरजेचे आहे. शिक्षणातील विषमता कमी करण्यासाठी भारताची वाटचाल योग्य दिशेने सुरू असली तरी अजून बरेच काही करणे आवश्यक आहे. पूर्वीपासून वंचित असलेल्या भारतीय नागरिकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची स्वयंशासन हमी देते. त्यावर प्रश्न आहे. 1. महात्मा गांधी यांच्या मते भारत कोणता देश आहे? 2. कशाचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास साध्य करणे अशक्य आहे? स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मग उत्तरं सोडवा. प्रश्न शेवटचा आहे. 6वा प्रश्न दीर्घोत्तरी. सविस्तर उत्तरे लिहा. कोणते? 1. 2 दिलेत, एकच सोडवायचा. 8 गुण आहेत. 1. महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातील सर्वसाधारण समस्या स्पष्ट करा. 2. खालील आकडेवारीवरून 15वे शतमक म्हणजे P15 काढायचे. तक्ता दिलेला आहे. गुंतवणूक उद्योगांची संख्या 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60 अशी गुंतवणूक आणि उद्योगांची संख्या 5, 10, 25, 30, 20 आणि 10 अशी दिलेली आहे. यावरून 15वे शतमक काढायचे आहे. अशा प्रकारे आपण ही इयत्ता 11वी कला आणि वाणिज्य शाखेची अर्थशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. मला वेळ मिळेल तेव्हा याची उत्तरपत्रिका मी नक्की देणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास किंवा अशा प्रकारे प्रश्नपत्रिका देणं तुम्हाला आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि कमेंटमध्ये लिहा हे उपयोगी आहे किंवा नाही. अनेक विद्यार्थी PDF मागतात पण PDF प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही. शिवाय PDF मी किती दिवस फोनमध्ये ठेवणार? पुढचे पण विद्यार्थी येणार आहेत, मग त्यांना पण ती PDF आवश्यक आहे. मग व्हिडिओ लेक्चरच्या स्वरूपात ठेवली की ती पटकन सापडते, पुढच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही उपयोगी होते. चला तर अभ्यास करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.